जे गढूळ पाणी आले याबाबत पाणी पुरवठा सभापती म्हणून आपलं काय मत आहे? सर्वप्रथम तर सर्व शिरूरच्या नागरिकांना नमस्कार. गढूळ पाणी हे खरं तर 2-3 दिवसांपासून पाऊस खूप जोरदार झालेला आहे. घोड नदी आपली दुथडी भरून वाहत आहे आणि जेव्हा पावसाचं पाणी येतं तर पाण्याबरोबर माती रेती येत असते आणि पाणी गढूळ होत असतं. आता आपले जे फिल्ट्रेशन प्लांट आहे, जलशुद्धीकरण केंद्र, तर तिथेही आमची टेक्निकल टीम जाऊन आली. तिथेही आम्ही पाहिलं तर तिथलं फिल्ट्रेशनचं काम तर ॲज युजल पहिलं जसं होतं तसं व्यवस्थित चालू आहे. म्हणजे मशिनरी कुठल्याही बंद किंवा मेंटेनन्सच्या वगैरे असं नाही आहे. अर्थात फिल्टर बेडचं काम हे आपला मागच्याच महिन्यामध्ये करायचं होतं, पण उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये आणि लोकांचे हाल होऊ नये म्हणून पाणी पुरवठ्याच्या समितीतील सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला होता की उन्हाळ्यामध्ये आपण फिल्टर बेड चेंज करायला नको म्हणून. ॲक्च्युली ह्या फिल्टर बेडची मुदत कधीच संपलेली आहे, 1 ते 1.5 वर्षापूर्वीच संपलेली आहे. तेव्हा प्रशासकीय काळ होता. ॲक्च्युली तेव्हा ते चेंज होणं गरजेचं होतं, परंतु आता त्याची मंजुरीही आलेली आहे. फक्त हे फिल्टर बेड चेंज करत असताना आपल्याला दिवसाळ पाणी पुरवठा बंद ठेवायला लागतो आणि उन्हाळ्यामध्ये हे लोकांना सहन नसतं झालं किंवा त्रास झाला असता म्हणून आपण तो निर्णय घेतला होता. तर हे गढूळ पाणी फिल्टर बेड बसवल्यानंतर बऱ्यापैकी चांगलं पाणी शिरूरकरांना नक्की मिळेल. शिरूरमधील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की पावसामुळे गढूळ पाणी येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून तर आपलं काम चालूच आहे, परंतु तरी देखील ज्यांनी नळाला तोट्या बसवलेल्या नसतील त्यांनी नळाला आपल्या तोट्या बसवून घेणे आणि पाणी उकळून गाळूनच प्यावे की जेणेकरून आरोग्य लोकांचं धोक्यामध्ये येणार नाही. धन्यवाद.